आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती। तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट राजकीय चर्चा झाली नाही। जी महत्त्वाची चर्चा झाली ती विकास कामांच्या संदर्भातली चर्चा झाली। कारण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी। प्रत्येक राजकीय मला असं वाटतं की 24/7 राजकारणाचा विचार करण्यापेक्षा 24/7 विकासाचा विचार करूयात। राजकारणाचा विचार निवडणुकांनंतर या सगळ्या सर शेवटी एका पक्षाचे 2 गट आणि वैचारिक किती मतभेद असले तरी तुम्ही आज अजित पवार यांच्या भेटीसाठी आलात। नेमकं काय कारण होतं या भेटीमागचं आणि काय चर्चा? आदरणीय दादा हे नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले अनेक वर्ष खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत पथदर्शी प्रकल्प आहे। आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती। तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट एक महत्त्वाचं आता जे वेगवेगळे ॲफिडेव्हिट दाखल करण्यात आलेले होते तर तुम्ही अजितदादांना ॲफिडेव्हिट दिलं आहे म्हणून तुमच्यावरती लोकसभेमध्ये कारवाई करण्यात आलेली नाही, तुमचं त्यातून नाव वगळलं असं आत्ता माहिती मिळते। तर काय अशी माझ्यापर्यंत तरी काही माहिती नाही आहे। जी राजकीय भूमिका आहे ती राजकीय भूमिका आहे, परंतु मतदारसंघाच्या संदर्भात जे विकासाच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प जेव्हा होईल या प्रकल्पाला खरं तर कोविड काळामध्ये गती देण्याचं काम हे फार मोठं काम हे अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं मी केलेलं आहे। आणि त्यामुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा आता दृष्टिक्षेपात येत असताना तो लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणं जास्त गरजेचं आहे। कारण त्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर लोकसभा मतदारसंघ जोडला जाणार। आणखी एक महत्त्वाचं एकीकडून सुप्रियाताईंनी मागणी केलेली आहे की तिकडे तटकऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि तिकडून अजून जी मागणी करण्यात येईल त्यामध्ये पवार साहेबांचं नाव त्यांनी ॲड केलेलं नाही। तर तुम्हाला काय गेम ऑफ स्ट्रॅटेजी वगैरे यामध्ये काय वाटतं? याविषयी मला असं वाटतं की आता मी विकास कामांच्या संदर्भात भेटलो होतो त्यामुळे यावर कुठलंही राजकीय भाष्य करणं उचित ठरणार। आपल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचंच बोलतो। इतर काही मुद्द्यांवरती तुमची दादा यांच्यासोबत चर्चा आली का? कारण जी याचिका करण्यात आलेली आहे पुन्हा तोच प्रश्न येतो की जी याचिका करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही अजित पवार यांना इतर कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। जी महत्त्वाची चर्चा झाली ती विकास कामांच्या संदर्भातली चर्चा झाली। कारण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे व्हावी या दृष्टीनं अजितदादासुद्धा तितक्याच आग्रहीपणे ही भूमिका मांडतात की त्या पद्धतीनं ते पावलं टाकतात। त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीचा जो प्रकल्प आहे इट्स अ ड्रीम प्रोजेक्ट आणि तो व्हावा। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा जो समाधीस्थळाचा जो विकास आहे जो जीर्णोद्धार आहे त्याची निविदा आत्ताच उघडण्यात आली आहे। त्या संदर्भात सुद्धा दादांचा आभार। तुमची या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे की तुम्ही जे प्रतिज्ञापत्र आहे ते अजित पवार गटाला दिलं आणि त्यानंतर तुमच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केलेली आहे पवार गटाच्या। प्रत्येक राजकीय मला असं वाटतं की 24/7 राजकारणाचा विचार करण्यापेक्षा 24/7 विकासाचा विचार करूयात। राजकारणाचा विचार निवडणुकांनंतर